नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। वनी तालुक्यातील जुनी सावंगी येथे जगदंबा माऊली देवस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीने 3 दिवसीय जगदंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्त 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शेवटच्या दिवशी सकाळी ग्रामसफाई, रस्त्यावर रांगोळी, सजावट स्पर्धा यासह देवीपूजन करून बैलजोडी सजावट करून पालखी मिरवणूक काढण्यात आली। या पालखी मिरवणुकीत खेमराज महाराज यासह मोठ्या प्रमाणात गावागावातून आलेल्या भजनी मंडळी सहभागी झाल्या होत्या। या महोत्सवात लग्न झालेल्या मुली आणि जावई भक्तिभावे सामील होतात। ही पालखी मिरवणूक संपूर्ण गावात फिरून काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने या महोत्सवाची सांगता झाली। या पालखी मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले होते।
जगदंबा माऊली देवस्थान सावंगी जुनी, ग्रामस्थ सावंगी या सर्वांच्या पुढाकारामध्ये जगदंबा माऊली महोत्सव 3 दिवसीय या ठिकाणी साजरा होतो। प्रबोधिनी एकादशीला भारुडाचा कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवसाला गावामध्ये ग्रामसफाई, रांगोळी घालून पवित्र मंगल वातावरण आणि पालखी काढून देवीची गावातील सर्व मंदिरांना या ठिकाणी भेटीगाठी घेत गावामधील मुली शास्त्री गेलेल्या आहेत, त्या परत येतात, जावई आहे, नातेवाईक आहे। आजचं चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील जगदंबा माऊलीच्या दर्शनात येणारे अनेक भाविक भक्त या ठिकाणी आहेत। गावागावातून भजन मंडळी स्वयंस्फूर्तपणे या ठिकाणी मातेच्या सेवेला सादर होतात। संत खेमराज महाराज सुद्धा या ठिकाणी आले आणि आज आमच्या गावातील वेळोवेळी महोत्सवाचं कार्य पाहून प्रभावित झालेले राष्ट्रसंतांचे भक्त अंकुशभाऊ आगलावे यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मूर्ती या गावाला या ठिकाणी सहयोगात प्रदान केलेली आहे आणि त्याचं अनावरण आत्ताच या ठिकाणी झालं आहे। यासोबतच सन्माननीय ठेंगणे साहेब दरवर्षी गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व पुरुष महिला घेऊन या महोत्सव उत्साही रॅलीमध्ये सहभागी होतात। शेतकऱ्यांची परिस्थिती यावर्षी नापिकी शैक्षणिक आपत्तीने चांगली नाही। सरकार काही पुढाकार घेईलच, परंतु कुठल्याही शेतकऱ्यांनी या ठिकाणी खचून जायचं कारण नाही आहे, कारण जगायचं आपल्याला आहे। लढा हा आपल्याला जे संकट येतात त्याच्याविरुद्ध द्यायचा आहे। मातेची कृपा आपल्याला अखंड राहील। आपण आज अवधूत महाराजा ठाण्यामध्ये समोर पोहोचलेलो आहोत आणि अजून अर्धी रॅली परत त्या ठिकाणी मातेच्या मंदिरात जायला वेळ आहे, परंतु कुठेही थकवा नाही, कुणाच्याही चेहऱ्यामध्ये उत्साहाने आनंदाने लहानापासून थोरापर्यंत छोटे मुलंसुद्धा मोठ्या उत्साहाने सहभागी झाले। या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचं, भजन मंडळीचं, साधू संतांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो।